आर्णी शहरासह तालुक्याला पुराचा तडाखा, जनजीवन विस्कळीत। आर्णी शहरासह संपूर्ण तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय। सततच्या पावसामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं अन्न, धान्य, जीवनावश्यक वस्तू व घरगुती साहित्य मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानदाराचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। जिल्ह्यातील विविध भागात पावसानं थैमान घातल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। अनेक सखल भाग पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय। अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेकांना घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नाही। परिणामी घरातील फर्निचर, अन्नधान्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली। शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं किराणा माल, अन्नधान्य, कपडे तसेच इतर साहित्य पाण्यात भिजून खराब झालं। आधीच आर्थिक अडचणींना सामना करावा लागणाऱ्या लहान व्यावसायिकांसमोर या नुकसानीमुळे मोठं संकट उभं राहिलं। पूरस्थिती गंभीर होताच काही नागरिक अडचणीत सापडले। अशावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत मदतीसाठी धाव घेतली। आवश्यक ती खबरदारी घेत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। पुराच्या पाण्यामुळे अनेक कुटुंबाचं अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्यानं दुसऱ्या दिवशी अनेकांना अन्नाचा प्रश्न निर्माण झाला। अशा कठीण परिस्थितीत बाबा कंबल बोस यांच्या 16 तारखेखाली या उपक्रमाच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी पोटभर भोजनाची व्यवस्था करण्यात आली। संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला। या मानवतावादी उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतं। पुरामुळे घराचं, दुकानांचं व मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून होते। तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही अपेक्षा करण्यात आली। पावसाचा जोर कायम असल्यानं नागरिकांनी नदी, नाले व पुराच्या पाण्याजवळ जाणं टाळावं तसेच प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणानं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं। VPL न्यूज महाराष्ट्रासाठी आर्णी तालुका प्रतिनिधी विकास ठमके।